आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजवरचेच प्रॉब्लेम्स बघणार आहोत आणि त्यातलं महत्त्वाचं ॲप्लिकेशन दॅट इज ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू थिअरम. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये हे शिकलो आहे, पण आता पुन्हा एकदा शिकताना एक नवीन प्रकारचा प्रॉब्लेम घेऊया. आपल्यासमोर प्रॉब्लेम नेहमीच अशा पद्धतीने येतो की दी ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3.98 रेज टू 3. आता आपण 3.98 रेज टू 3चं ओरली पटकन आन्सर नाही सांगू शकत. 4 रेज टू 3 असतं तर पटकन सांगू शकलो असतो. मग ते कॅल्क्युलेटरवर न काढता डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून काढता येतं का ते बघूया. सो सोल्युशन काढताना पहिल्यांदा तुम्हाला अशी सवय लागली पाहिजे की 3.98 नंबर इथे दिसतोय, त्याला नंबर म्हणून बघू नका, त्याला एक व्हेरिएबल म्हणून बघा. तर तुम्हाला एक्सचा क्यूब असल्यासारखं दिसेल, म्हणजे हेच तुमचं फंक्शन झालं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. इथे एक्सची व्हॅल्यू 3.98 आली आहे. हे नक्की असलं तरी आपल्याला फंक्शन पाहिजे, नाही तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह कसं घेणार. एकदा एफ ऑफ एक्स मिळालं की त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, खाली म्हणा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे एफ डॅश ऑफ एक्स असतं इज इक्वल टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3x². दिस इज इक्वेशन नंबर 2. पुढची स्टेप असेल जो आपल्याला दिलेला नंबर आहे लेट 3.98, याला आपण एक नाव असाइन करतो आणि ते नाव असेल a प्लस h. याचा अर्थ आपल्याला 3.98ला 2 नंबर्समध्ये डिव्हाइड करायचं आहे. तर मी ते अशा पद्धतीने करेन 4 प्लस -0.02. एकदा हे 3.98चं 2 नंबरमध्ये डिव्हिजन करून झालं की आपल्याला कंपॅरिझनने लगेचच मिळेल a इज इक्वल टू 4 आणि h इज इक्वल टू -0.02. दिलेल्या नंबरला डिवाइड करताना अशी काळजी घ्यायची की हा जो h आहे तो खूप छोटा असेल, 1 पेक्षा पण खूप छोटा. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असला तरी काही फरक नाही पडत. हे काम झाल्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचं आहे एफ ऑफ ए. म्हणजे तुम्हाला इथे एफ ऑफ एक्स जे दिसतंय इक्वेशन नंबर 1, त्याच्यात एक्सच्या जागी ए टाकायचं आहे. सो राईट साईडला पण आपण टाकणार दॅट इज ए क्यूब. सो इज इक्वल टू, आता एची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसेल 4, त्याचा क्यूब, आणि ते उत्तर येईल 64. सो एफ ऑफ ए आपल्याला मिळाला. नेक्स्ट स्टेप असेल एफ डॅश ऑफ ए फाइंड आउट करणे. एफ डॅश ऑफ ए म्हणजे हे जे इक्वेशन नंबर 2 आहे त्याच्यात एक्सच्या जागी ए टाकलं तर इथे येईल 3a². सो देअरफॉर एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 3, एच्या जागी आपण 4 टाकलं त्याचा स्क्वेअर. सो 3 × 16 आणि 16 गुणिले 3 48. हे काम पूर्ण झाल्यानंतर मग आपण फॉर्म्युला वापरू शकतो ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा. तो असा असेल एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस h इंटू एफ डॅश ऑफ ए. सो देअरफॉर एफ ऑफ एची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसते 64, ती टाकली, प्लस एचची व्हॅल्यू आहे 0.02, पण मायनस आहे, आणि एफ डॅश ऑफ एची पण व्हॅल्यू आहे 48, ते टाकलं, इज इक्वल टू 64 लिहून घेतले. हे प्लस आणि मायनसमध्ये मायनस येईल आणि 48 इंटू 2 0.96 असं उत्तर येईल. आणि मग 64 वजा 0.96 उत्तर येईल 63.04, विच इज नथिंग बट आन्सर ऑफ 3.98 ब्रॅकेट रेज टू 3. हे एक्झॅक्ट सोल्युशन जरी नसलं तरी ते ॲप्रॉक्सिमेट सोल्युशन आहे, त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने दाखवणार. जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट केलं तर हे 63.04 समथिंग येईल. आपण आता 63.04 काढलं आहे, विच इज व्हेरी क्लोज टू ट्रू आन्सर 63.04. सो मगाशी आपण ही ओरली व्हॅल्यू काढू शकत नव्हतो आणि 2च मिनटात आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करून 3.98 रेज टू 3ची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढली 63.04. दॅट्स इट. व्यवस्थित समजून घ्या. याच्या स्टेप्स खूप सोप्या आहेत. फंक्शन फाइंड आउट करणे, डेरिव्हेटिव्ह घेणे, दिलेल्या नंबरला ए आणि एचमध्ये स्प्लिट करणे, एफ ऑफ ए फाइंड करा, एफ डॅश ऑफ ए फाइंड करा आणि फॉर्म्युला यूज करा. हा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. आपण बोलूया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड दी ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ सम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन 30.5 डिग्री.
आता आपल्याला साईन 30ची व्हॅल्यू चांगल्यापैकी माहिती आहे 1/2 म्हणजे 0.5, पण 30.5ची उत्तर आपण एकदा ओरली सांगू नाही शकत आणि हे आपण काही पाठ ठेवत नसतो, हा स्टँडर्ड अँगल नाही आहे, पण तरीसुद्धा आपण काढू शकतो. एक ऑप्शन आहे लॉग टेबल जे अवेलेबल असतं मार्केटमध्ये, त्याच्यात नॅचरल साईन हे टेबल पण अवेलेबल असतं, त्याच्यात आपण बघून सांगू शकतो. पण ते न बघता विदाऊट टेकिंग एनी रेफरन्स कॅल्क्युलेट करून दाखवू शकतो का आपण, तर हो, ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू थिअरमने येतं. सो इतर 2 प्रॉब्लेमप्रमाणेच जो आपण या व्हिडिओमध्ये बघितला मगाशी आणि लास्ट व्हिडिओमध्ये एक आपण बघितलेला आहे, तशाचप्रमाणे या नंबरला नका बघू, इथे नंबर बदलून देता येऊ शकतो, इथे व्हेरिएबल म्हणून बघा. सो हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आपल्याला लक्षात येईल साईन, तो नंबरला नका बघू, तिथे एक्स बघा, म्हणजे तुम्हाला एफ ऑफ एक्स मिळेल. लगेच त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स येईल एफ डॅश ऑफ एक्स, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे कॉस एक्स. दॅट इज इक्वेशन नंबर 2. एकदा हे फाइंड आउट करून झालं की मग आपण पुढे येतो. लेट ए प्लस एच हे आपण कोणाला म्हणणार, 30.5 डिग्री. इथे एक छोटासा कॅच आहे, इथे आपण डिवाइड तर असं करू शकतो की 30 प्लस 0.5 डिग्री, पण आपल्याला या व्हॅल्यूज डिग्रीमध्ये यूज करता येत नाहीत, त्या आपल्याला रॅडियनमध्येच कराव्या लागतात. सो आधी कंपॅरिझनने आपण बघूया. ए इज इक्वल टू आपल्याला मिळेल 30 डिग्री, त्याचं लगेचच रॅडियन करून टाकू, π/6 रॅडियन. आणि दुसरा आहे 0.5 एच, तो आहे 0.5 डिग्री, त्याचं रॅडियन करायचं असेल तर 0.5 इंटू π/180 करा. त्यातले हे जे π/180 आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ ठेवायला हरकत नाही, बऱ्याचदा ती प्रॉब्लेममध्ये देतात सुद्धा. ती असेल 0.0175 π/180ची. आणि मग आपण हे मल्टिप्लाय केलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळू शकतं, ते असेल 0.00875. सो आपल्याला जो एच यूज करायचा आहे किंवा ए जो यूज करायचा आहे तो डिग्रीमध्ये असता कामा नये, रॅडियनमध्येच असला पाहिजे. हा जो इश्यू आहे तो फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यामध्येच येईल, इतर ठिकाणी हा काही प्रॉब्लेम नसेल. आता आपल्याला ए पण कळाला, एच पण कळाला. आता लगेचच आपण सुरुवात करू शकतो एफ ऑफ एला. एफ ऑफ ए म्हणजेच एक्सच्या जागी ए टाकलं आहे, तर साईनमध्ये पण एक्सच्या जागी ए टाकणार, त्यामुळे साईन ए येईल इज इक्वल टू साईन एची व्हॅल्यू π/6 आहे ते टाकता येईल. साईन π/6 म्हणजेच साईन 30, ज्याचं उत्तर असतं 1/2 म्हणजेच 0.5. लगेच आपण फाइंड आउट करू शकतो एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू, आता एफ डॅश ऑफ ए म्हणजेच एक्सच्या जागी ए टाकलं इथे, तर कॉसमध्ये पण एक्सच्या जागी ए टाकणार, दॅट इज कॉस ए. मग एची व्हॅल्यू टाकूया, ती पण रॅडियनवालीच, दॅट इज कॉस π/6 म्हणजेच पुन्हा कॉस 30, त्याचं उत्तर येतं √3/2. पण ते पॉईंटमध्ये आपल्याला दिलेलं असतं न्यूमरिकलमध्ये, किंवा तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही 0.867 और 866. सो या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. √3/2चं आन्सर लक्षात ठेवा, 1/2 म्हणजेच 0.5, तर ते लगेच यूज करता आलं पाहिजे. एकदा ह्या 2 गोष्टी झाल्या की मग आपण फॉर्म्युल्याकडे वळू शकतो की वी हॅव एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. व्हॅल्यूज टाकूया. एफ ऑफ ए इज 0.5 प्लस एच इथे जो आपण रॅडियनमध्ये काढला आहे तोच आपल्याला लागेल, दॅट इज 0.00875 इंटू एफ डॅश म्हणजे 0.866. आता हे कॅल्क्युलेशन बघा, थोडंसं लेंदी आहे, पण पर्याय नाही आहे, ते करावंच लागेल. इज इक्वल टू फायनल आन्सर हे सगळं सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल 0.57575 अँड सो. आपण 3 ते 4 डिजिट लिहिलं इनफ असतील. सो जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवाले प्रॉब्लेम्स येतील, ए आणि एचला रॅडियनमध्ये करायला मात्र विसरू नका. दॅट्स इट. हा होता ॲप्रॉक्सिमेटवरचा दुसरा प्रॉब्लेम.
आणखीन एक प्रॉब्लेम बघू आणि मग आपण नवीन ॲप्लिकेशनकडे वळू. त्याचं नाव असेल इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. नेक्स्ट प्रॉब्लेम इज फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स 0.999. सो पहिल्यांदा आपण तिथे 0.999 नको बघूया, तिथे एक्स बघूया. सो हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, इक्वेशन नंबर 1. लगेच त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्सचं येईल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता जो आपल्याला पॉईंट दिला आहे त्याच्याकडे येऊया. लेट त्याला नाव देऊ ए प्लस एच इज इक्वल टू 0.999. याला आपण स्प्लिट करून लिहू शकतो. ए प्लस एच इज इक्वल टू 1 मायनस 0.001. सो ए इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू 1 मिळाली आणि एच इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली -0.001. चिन्ह सकट घ्यायचं आहे कम्पेअर करून. ए आणि एच मिळाले की लगेचच आपण एफ ऑफ ए फाइंड आउट करायला जाऊ शकतो. एफ ऑफ ए म्हणजे एक्सच्या जागी ए टाकलं आहे पहिल्या इक्वेशनमध्ये, तर इथे पण आपण टॅन इनव्हर्स ए टाकणार. एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच टॅन इनव्हर्स 1. सो थोडक्यात इथे एफ ऑफ ए इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 म्हणजेच π/4 हे उत्तर आलं. सो आता π/4ला पण आपल्याला पॉईंटमध्ये फाइंड आउट करायला लागेल. सो त्याच्यासाठी ते काय करतात, बऱ्याचदा पायची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड करते. पायची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जाते विच इज 3.1416. नसेल प्रोव्हाइड केलेली तर तुम्ही ती घेऊ शकता डिवायडेड बाय 4. आता हे पण उत्तर आपल्याला पॉईंटमध्ये काढणं मस्ट आहे विच इज इक्वल टू 0.7854. ते झाल्यानंतर नेक्स्ट येईल एफ डॅश ऑफ ए, म्हणजेच जे दुसरं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्सच्या जागी आपण ए टाकला तर आपल्याला मिळेल 1/1 प्लस एचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/1 प्लस ए म्हणजेच इथे 1 आहे ती व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू 1/1 प्लस 1 म्हणजेच 1/2 इज इक्वल टू 0.5 आला. एकदा तुम्हाला या दोन व्हॅल्यू मिळाल्या की मग आपण फॉर्म्युला वापरू शकतो की वी हॅव एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए 0.7854 प्लस एच. एचची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे -0.001, त्याला गुणिले एफ डॅश जे आहे 0.5. सो इज इक्वल टू फायनल सोल्युशन मिळेल 0.7854 मध्ये प्लस आणि मायनस असल्यामुळे मायनस 0.001 इंटू 0.5 केल्यावर उत्तर येईल 0.0005. दॅट्स इट. आणि मग फायनली आपल्याला या दोघांची वजाबाकी करायला लागेल जी येईल 0.7849. So approximate value of tan inverse 0.999 is equal to 0.7849. आत्ता आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजमधलं आणखीन एक नवीन ॲप्लिकेशनकडे वळूया ज्याचं नाव आहे इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग फंक्शन. म्हणजे आपल्याला जर एखादं फंक्शन दिलं असेल आणि आपण जर त्याचा ग्राफ काढून बघितला तर तो ग्राफ काढल्यानंतर ते फंक्शन चढतं आहे का उतरतं आहे. म्हणजे आता सपोज साईन वेव्ह आपण ड्रॉ केली ही अशा पद्धतीने, तर तुम्ही हा रिजन बघा, फक्त एवढा इथपासून इथपर्यंत रिजन जो चढत्या क्रमाने वाढताना दिसतोय. ही जर उंची बघितली तर तुम्ही ती वाढताना तुम्हाला दिसेल, हाईट वाढतच चालली फ्रॉम द रेफरन्स ॲक्सिस. मग हाईट वाढत चालले याचा अर्थ हा चढता क्रम आहे. चढता क्रम आहे म्हणजेच याचा जर आपण स्लोप काढला, या कर्वचा स्लोप हा पॉझिटिव्हच असेल. एक्झॅक्टली तसंच तुम्ही या रिजनचा पार्ट बघितलात, हा जो दिसतोय त्याचासुद्धा जर स्लोप बघितलात तर तो सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हच दिसेल, बिकॉज त्याच्यामध्ये पण उंची वाढत चालली आहे ग्राफची. त्याच्या बरोबर उलटं
इथून एवढा रिजन बघितला हा सगळा इथपर्यंत अगदी, तर तुम्हाला दिसेल ग्राफची उंची खालावत चाललेली आहे, म्हणजेच कमी कमी होत चाललेली आहे. आणि ग्राफची उंची कमी होते म्हणजे त्याचा स्लोप निगेटिव्ह आहे. सो हा जो येलो कलरचा रिजन आहे तिथे जर तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट केलं तर तो निगेटिव्ह. आता स्लोप म्हणजेच काय, तर आपण ॲप्लिकेशनमध्ये बघितलं की dy/dx म्हणजेच थोडक्यात स्लोप, आणि पॉझिटिव्ह असणं म्हणजेच तो ग्रेटर दॅन 0 आहे. निगेटिव्ह म्हणजेच थोडक्यात dy/dx इज लेस दॅन 0. पॉझिटिव्ह म्हणजेच dy/dx इज ग्रेटर दॅन 0. सो जेव्हा dy/dx म्हणजेच स्लोप हा 0पेक्षा मोठा असतो म्हणजेच पॉझिटिव्ह असतो, आपल्याला तो ग्राफ चढता दिसतो, फंक्शन चढतं असतं म्हणजेच इन्क्रीजिंग असतं. सो दिस कंडिशन इज फॉर इन्क्रीजिंग. आणि फंक्शन डिक्रीजिंग आहे, त्याची उंची कमी कमी होत चालली आहे, हे आपल्याला निगेटिव्ह स्लोपवरनं कळतं. म्हणून dy/dx लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असणे ही डिक्रीजिंग फंक्शनचं लक्षण आहे. मग एखादा म्हणेल मग एक्झॅक्टली 0 असेल तर काय होतं, तर ते पण आपण शिकलो आहे. इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मलमध्ये आपण बघितलं आहे की स्लोप जो मॅक्सिमम हाईटला जो असतो, म्हणजेच एकतर ती हाईट मॅक्सिमम असेल किंवा ती हाईट मिनिमम असेल, त्या ठिकाणी जो स्लोप असतो तो 0 असतो, विच इज कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा. या लॉजिकने एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त बघायचं आहे की डेरिव्हेटिव्ह हे पॉझिटिव्ह येतं आहे का. जर ते येत असेल तर त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं, आणि जर डेरिव्हेटिव्ह 0पेक्षा लहान येत असेल तर त्याला आपण डिक्रीजिंग फंक्शन म्हणायचं. सो कंडिशन्स काय आहेत इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग होण्यासाठी ते आपण समराईज करूया. सो आत्ता केलेल्या ॲनालिसिसवरून आपण समराईज करू शकतो की जर f' म्हणजे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन 100% 100% इन्क्रीजिंगच असणार. सो f म्हणजे फंक्शन इज इन्क्रीजिंग, पण 100% हे सांगण्यासाठी आपण असे शब्द वापरतो इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, किंवा त्याला म्हटलं जातं आणखीन एक शब्द आहे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. हे शब्द तुम्हाला न्यूमरिकलमध्ये पण वाचायला मिळतील. दुसरी कंडिशन अशी आहे की जर f' हे लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह असेल, तर f जे आपल्याला दिलेलं फंक्शन आहे इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, तर ते फंक्शन डिक्रीजिंगच असेल, किंवा त्याला आपण म्हणतो मोनोटॉनिकली डिक्रीजिंग असेल. या 2 कंडिशन झाल्यानंतर आपण आणखीन 2 कंडिशन बघतो. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं जातं f' इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेलच किंवा कदाचित इक्वल टू 0 पण असेल, तर आपण त्याला फक्त म्हणतो की f इज इन्क्रीजिंग, म्हणजे ते इन्क्रीजिंग आहे, पण त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, कदाचित ते मॅक्सिमाला पण पोचलेलं असू शकतं. त्याचप्रमाणे f' हे आपण लेस दॅन ऑर इक्वल टू 0 पण लिहू शकतो. त्यावेळेला आपण जस्ट कमेंट करणार f इज डिक्रीजिंग, आपण ते 100% गॅरंटी नाही देऊ शकत, कदाचित मॅक्सिमा किंवा मिनिमा पोझिशन आलेली असू शकते, बट इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग नेचरचंच आहे असं सांगतं. पण जेव्हा ते ग्रेटर दॅन म्हणजे आपण इक्वल टू वाली कंडिशन सोडून देतो, त्याचा अर्थ ते 100% स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंगच असेल. अशा अर्थाने आपण या 4 कंडिशन समजून घ्यायच्या. सो आता आपण एक प्रॉब्लेम बघूया इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनवरचा. इथे तुम्हाला दिसेल की आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे अशा हेतूने की f हे जे दिलेलं आहे ते आपल्याला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग करायचं असेल. एक प्रॉब्लेम आहे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग करायचं आहे, दुसरा आहे मोनोटॉनिकली डिक्रीजिंग करायचं आहे. सध्या आपण मोनोटॉनिकली डिक्रीजिंगवाला प्रॉब्लेम आहे त्याला बाजूला ठेवू, सगळा फोकस ठेवू आपण मोनोटॉनिकली इन्क्रीजिंगकडे. सो आपण सोल्युशन अशा पद्धतीने लिहिणार, वी हॅव f इज इक्वल टू x³ प्लस 12x² प्लस 36x प्लस 6. खाली आपण लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो f डेरिव्हेटिव्ह असेल f' इज इक्वल टू x³ डेरिव्हेटिव्ह येईल 3x²
प्लस 12 कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस 36 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1 प्लस 0. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 24x प्लस 36. याच्यातून आपण 3 किंवा 2 किंवा 6 कॉमन पण घेऊ शकतो. आता इथे 3च निघतोय कॉमन, पण जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम सोडवाल याच्यातनं जे काही नंबर्स कॉमन निघतील ते बाहेर काढा. जसं इथे एक्स स्क्वेअर राहिलं प्लस 8x 12 इज इक्वल टू, आता हे जे एफ डॅश ऑफ एक्स आहे त्याचे आपण फॅक्टर्स पण पाडू शकतो. 12चे फॅक्टर्स पडतील 6 आणि 2, ज्यांची बेरीज 8 पण असते. सो मी एका ब्रॅकेटमध्ये लिहीन एक्स प्लस 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहीन एक्स प्लस 6. एकदा इन्क्रीजिंग फंक्शन आपल्याला हे करायचं आहे म्हटल्यावर आपण एक खाली कमेंट लिहिणार, टू मेक एफ ऑफ एक्स ॲज इन्क्रीजिंग फंक्शन. हे इन्क्रीजिंग फंक्शन बनवण्यासाठी काय कंडिशन फॉलो केलीच पाहिजे, तर ती कंडिशन आहे एफ डॅश ऑफ एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन 0. खरं तर ग्रेटर दॅन इक्वल टू पण असतं, पण इथे मोनोटॉनिकली म्हटलं आहे, म्हणजे ते आम्हाला इन्क्रीजिंगच पाहिजे, इक्वल टू चालणार नाही. सो याचा अर्थ एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, जी इथे दिसते 3 इंटू एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 6 इज ग्रेटर दॅन 0. 3 तिकडे जाऊन डिवाइड होईल 0ला, त्यामुळे आपल्याला एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 6 ग्रेटर दॅन 0 अशी कंडिशन मिळेल. इथे मेन सिच्युएशन क्रिएट होतं. इथे आपल्याला 2 ब्रॅकेट्स दिसत आहेत आणि 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन यांना कसं हवं आहे, 0पेक्षा मोठं पाहिजे. सो तुम्हाला माहिती आहे 2 नंबर्स जेव्हा मल्टिप्लाय होतात तर ते 2 नंबर्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतात, पण आपल्याला जर उत्तर पॉझिटिव्हच पाहिजे असेल तर दोन्ही नंबर्स पण पॉझिटिव्ह असायला पाहिजेत किंवा दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असायला पाहिजेत. बिकॉज निगेटिव्ह इंटू पण पॉझिटिव्हच होतं आणि पॉझिटिव्हचं पण मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्हच येतं. सो म्हणून आपण काय करतो, केस नंबर 1 लिहितो, त्याच्यावरनं एक उत्तर मिळवतो. इथे केस नंबर 1 अशी येते की दोघांनाही आपण पॉझिटिव्ह समजूया, म्हणजे एक्स प्लस 2 हा ब्रॅकेट पण पॉझिटिव्ह असेल म्हणजेच ग्रेटर दॅन 0 असेल, अँड दुसरा पण एक्स प्लस 6 पण कसा असेल, पॉझिटिव्हच असेल, ग्रेटर दॅन 0. असं का, बिकॉज दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर मल्टिप्लिकेशन पण 100% पॉझिटिव्ह येईल आणि आपलं फंक्शन इन्क्रीजिंग होईल. मग आता जर एक्स प्लस 2 ग्रेटर दॅन 0 असेल तर एक्स ग्रेटर दॅन हा 2 तिकडे जाऊन -2 होईल, आणि जर इथे एक्स ग्रेटर दॅन 0 आपल्याला सांगतायत तर हा 6 पलीकडे गेल्यानंतर -6 होईल. सो याच्यावरनं 2 उत्तरं मिळाली, ते आहे एक्स ग्रेटर दॅन -2 पाहिजे आणि ग्रेटर दॅन -6 पाहिजे. या दोन्ही कंडिशन एकाच वेळेला सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. तर यातलं नेमकं कोणतं उत्तर सिलेक्ट करायचं हे कधी कधी पटकन लक्षात येत नाही. अशा वेळेला तुम्ही काय करा, एक नंबर लाईन ड्रॉ करा. एक पॉईंट आहे -2, दुसरा पॉईंट आहे -6. सो तुम्हाला माहिती आहे 0 जर इथे असेल ओरिजिन तर आधी -2 येतो मग -6 येतो. सो आपल्याला सांगितलं आहे की जो नंबर तुम्ही सिलेक्ट कराल तो -2पेक्षा मोठा पाहिजे. मोठे नंबर्स असतात ते राईट साईडला येतात, सो -2च्या राईट साईडला आला, आणि एक्स ग्रेटर दॅन -6 सांगतायत तो सुद्धा ग्रेटर दॅन आहे म्हणजे राईट साईडला आला. सो यातलं आपण कोणतं उत्तर निवडणार, तर ऑब्वियसली -2पेक्षा मोठे जे नंबर्स असतील ते चूज करणार, बिकॉज जो नंबर -2पेक्षा मोठा आहे तो ऑब्वियसली -6पेक्षा पण मोठा असणारच आहे. म्हणजे तुम्ही हे रिजन निवडल्यानंतर दोन्ही कंडिशन ॲटोमॅटिकली सॅटिस्फाय होतात. जर चुकून तुम्ही -6पेक्षा ग्रेटर हे उत्तर सिलेक्ट केलं तर अडचण अशी होईल की -6पेक्षा एखादा नंबर जसं की -3 आहे तो नक्कीच -6पेक्षा मोठा आहे पण -2पेक्षा लहान आहे आणि मग कंडिशन सॅटिस्फाय होणार नाहीत. म्हणून काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे दोघांमधलं असं उत्तर की दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होते, जे आहे एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन -2. सो देअरफॉर दी सोल्युशन इज एक्स. आपण कसा निवडायचा आहे, एक्स अशा पद्धतीने निवडा की जो -2पेक्षा मोठा असेल टिल इन्फिनिटी
-2 आला तर चालेल का? तर चालणार नाही, कारण जर तुम्ही -2 यूज केला तर हा ब्रॅकेट काय होईल बघा, -2 + 2 0 होईल आणि आपल्याला 0 चालणार नाही आहे, 0पेक्षा मोठंच पाहिजे. म्हणून आपण इथे राऊंड ब्रॅकेट टाकलं, दॅट इज ओपन इंटरवल. -2ला आपण त्याच्यात घेत नसतो. -2पेक्षा मोठे नंबर टिल इन्फिनिटी. हे एक केसवरनं एक उत्तर मिळालं. असंच आणखीन एक उत्तर मिळेल या दुसऱ्या कंडिशनवर. सो आता बघूया केस नंबर 2. केस नंबर 2मध्ये आपल्याला दोन्हीही ब्रॅकेट निगेटिव्ह करायचे आहेत, म्हणजे x + 2 हा <0 करायचा आहे आणि x + 6 हा सुद्धा <0च करायचा आहे. दोन्हीही <0 म्हणजे निगेटिव्ह. आता जर x + 2 <0 असेल म्हणजेच x -2 येणार आणि इथे x -6 येणार. मग याच्यावरनं पुन्हा आपल्याला डिसिजन घेताना थोडासा त्रास होऊ शकतो. तो त्रास कमी करण्यासाठी नंबर लाईन ड्रॉ करा. 0, -2, -6. सो -2पेक्षा लहान नंबर्स आपल्याला लेफ्ट साईडला मिळणार, -6पेक्षा लहान नंबर पण आपल्याला लेफ्ट साईडला मिळणार. मग आता आपल्याला रिजन कोणता निवडायचा आहे, तर हा रिजन निवडायचा आहे. बिकॉज -6पेक्षा जे छोटे नंबर असतील ते ऑब्व्हियसली -2पेक्षा पण छोटे असणारच. आपल्याला या दोघांपैकी असं सोल्युशन निवडायचं आहे की जे दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय करेल. म्हणून इथे आपण लिहिणार दी सोल्युशन इज x बिलॉंग्स टू -∞ पासून -6 पर्यंत. पण -6 चालणार नाही, म्हणून इथे राऊंड ब्रॅकेट काढायचं आहे, ओपन इंटरवल. बिकॉज जर एक्सची व्हॅल्यू -6 झाली तर -6 आणि +6 0 होऊन जाईल आणि आपल्याला हे उत्तर 0 आलेलं चालणार नाही. सो हा डिसिजन योग्य पद्धतीने घेतलं तर तुम्हाला केस 1वरनं आणि केस 2वरनं अशी 2 उत्तरं मिळतील, जेणेकरून आपल्याला दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग होईल. मग आता डिक्रीजिंगच्या वेळेला काय ते आपण जरूर शिकू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज आपण इथेच थांबू.